नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग तसा खासच आहे कारण मी आज आली आहे माहेरची साडी घेण्यासाठी. माहेरची साडी म्हणजेच माहेरची दिवाळीची शॉपिंग बाकी होती, तर म्हटलं चला आज साडी वगैरे बघून येऊया. आणि ह्या मॅडमला इथेच झोप लागून गेली होती गाडीमध्येच आणि अजिबात उठायला तयार नव्हती, त्यामुळे मी तिला तसंच घेतलं. खरं तर आल्या आल्या मी काठपदरमध्येच साड्या बघितल्या, पण आता काठपदर साड्या पण माझ्याकडे खूप झाल्यात. पण बघताना ना काठपदर साडीचा लुक एवढा सुंदर येतो ना, तर मी नारायणपेठमध्ये साड्या बघितल्या, पण मग एवढ्या काही विशेष मला वाटल्या नाही. त्यानंतर मग डिझायनरमध्ये साड्या बघितल्या, तर इथे डिझायनरमध्ये साड्या तशा छान छानच होत्या आणि त्यातलीच मी एक घेतलेली आहे. कुठली घेतली हे मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. आणि आम्ही जवळजवळ 3 ते 4 दुकान फिरून मग फायनली या दुकानामध्ये आलो. आणि शर्यूला ना या मावशीसोबत फोटो काढायचा होता, म्हणजेच या पुतळा मावशीसोबत, आणि उभा राहिली होती, मम्मा माझा या मावशीसोबत फोटो काढ. त्यानंतर आता शॉपिंग झाली म्हटल्यावर थोडंसं थकायला होतं आणि मग आम्ही आलो आहे आता पेटपूजा करण्यासाठी. इथे दादा डोसा म्हणून आहे, तो खूप प्रसिद्ध आहे, तर तिथली सांबार चटणी अगदीच भारी भन्नाट असते. त्यामुळे म्हटलं चला आता डोसा वगैरे खाऊन घेऊया आणि घरी गेल्यावर स्वयंपाकाची काही झंझट नको, म्हणून इथेच आम्ही पोटभर असा डोसा खाऊन घेतला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.